Hello dear student. Let us continue the next point from our chapter reproduction in lower and higher animals. The point number 2.5 fertilization, or it is also referred by the name as syngamy. आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं रिलेटेड विथ द रिप्रोडक्शन. आपण बघितलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, देन द गॅमेट्स प्रोड्यूस्ड बाय बोथ दीज सिस्टीम्स इन डिटेल. स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर आपण सेकंडरी oocyteचं स्ट्रक्चर बघितलं. आता द नेक्स्ट प्रोसेस फॉलोड विच इज फर्टिलायझेशन, म्हणजे जे गॅमेट्स तयार झालेले आहेत त्यांचं काय होतं, युनियन होतं. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज दी फर्टिलायझेशन किंवा त्याला syngamy असं म्हटलं. Syn means fusion and gamy means that of the gamete. So what is the definition? Fertilization is the process of fusion of the haploid male gamete and the female haploid male gamete and the female gamete to produce haploid male gamete आणि haploid female gamete यांच्या युनियन मधून काय तयार होतं, डिप्लॉइड zygote. Okay, so this is important. There is formation of the diploid zygote. म्हणजे या ठिकाणी जो ओरिजिनल क्रोमोझोम नंबर आहे तो काय केला जातो, मेंटेन केला जातो. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, देर इज फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट टेक्स प्लेस. आता या ठिकाणी हा 2n आहे आणि हा हॅप्लॉइड n नंबर आहे. आता याच्यामध्ये काय अफर होतं आपल्याला, ही जी प्रोसेस आहे, the process of fertilization, union of male and female gamete, it takes place in the ampulla of the oviduct किंवा त्याला आपण काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूब. मी ज्यावेळेस फॅलोपियन ट्यूब डिस्क्राईब करत होते त्यावेळेसच तुम्हाला सांगितलेलं होतं की या ठिकाणी ओव्हिडक्टचे जे काय पडतात, 3 रिजन्स पडतात. म्हणजे रिलेटेड विथ द फिमरी असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲम्प्युला हा पार्ट बघितलेला होता. तर हा जो ह्या ठिकाणी एंड पोर्शन होतो हा फिमरीचा, त्यानंतर हा जो ओव्हिडक्टचा कंटिन्युअस पोर्शन आहे, दिस पोर्शन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज ॲम्प्युला. म्हणजे इथून ओव्हरीमधून ओहम बाहेर पडल्यानंतर ऑस्टियममधून ते कुठं ट्रॅव्हल होतं, ॲम्प्युलाच्या ठिकाणी ट्रॅव्हल होतं आणि तिथे येऊन ते फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन ते वेटिंग करतं. सो the process of fertilization is carried out in the ampulla part of the oviduct. आणि त्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढं हे जे डिप्लॉइड आपलं झायगोट आहे ते पुढे येऊन कुठे डेव्हलप व्हायला सुरुवात होते, तर ह्या ठिकाणी युटेरस हा जो भाग असतो त्या युटेरसमध्ये येऊन ते काय होतं, फर्दर डेव्हलपमेंट इम्प्लांट होऊन त्या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हायला त्याची काय होते, सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे द नेक्स्ट रिलेटेड विथ द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. आता मेकॅनिझममध्ये काय काय इव्हेंट्स फॉलो केल्या जातात फर्टिलायझेशनच्या दरम्यान आणि त्या प्रोसेसेसमध्ये नक्की काय काय फॉर्म होतं किंवा कशा रीतीने ते फॉलो केले जातात ते वन बाय वन आपण बघूया. तर पहिली जी आहे, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग म्हणजे या ठिकाणी जे स्पर्म डिपॉझिट केलेले असतात त्या स्पर्मची ओव्हमकडे म्हणजे ॲम्प्युला पार्टकडे होणारी मुवमेंट. आता ह्या ठिकाणी काय होतं, द स्पर्म अंडरगोज कॅपिसायटेशन. स्पर्म्स अंडरगो
The sperms undergo capacitation in the vagina. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातात तर मेल बॉडी कडून रिलीज केलेले जे स्पर्म आहेत अलॉंग विथ द सीमेन ते काय होतात ॲग्ल्यूड होतात आणि त्यानंतर ते जे स्पर्म आहेत दे आर गोइंग टू ट्रॅव्हल थ्रू द वजायना ऑफ द फिमेल. आता ह्या ठिकाणी ॲक्रोझोम मेम्ब्रेन बिकम थिन म्हणजे स्पर्मचा जो ॲक्रोझोम मेम्ब्रेन आहे तो हळूहळू काय व्हायला सुरुवात होते द ॲक्रोझोम बिकम्स थिन. ठीक आहे. डिपॉझिट केल्यानंतर फिमेल बॉडीमध्ये ॲक्रोझोमचा जो मेम्ब्रेन आहे तो थिन व्हायला सुरुवात होते. त्यानंतर द कॅल्शियम आयन्स enters the sperm that causes rapid movement of the sperm tail, that causes the entry of calcium ion causes rapid movement of sperm tail. आता ही जी मुवमेंट असते ती कशी असते विप्लॅश. विप्लॅश म्हणजे कशी जसा आसूडवर उगारल्यानंतर त्याची कशी होते मुवमेंट होते. द सेम मुवमेंट इज कॅरीड आउट बाय द टेल ऑफ दिस स्पर्म. इट इज ड्यू टू द एंट्री ऑफ कॅल्शियम आयन्स. त्यानंतर द स्पर्म मूव फ्रॉम वजायना टू युटेरस अँड देन टू द ओव्हिडट. आता इथून ते कुठे होतात देन दे ट्रॅव्हल थ्रू वजायना देन थ्रू युटेरस टुवर्ड्स दी या ठिकाणी त्यांची काय होते मुवमेंट होते ओव्हिडक्टच्या दिशेने किंवा ॲम्प्युलाच्या दिशेने. त्यानंतर द पोस्टाग्लॅंडिन्स अँड द वेस्टिब्युलर सिक्रिशन्स ऑफ द फिमेल ॲक्टिवेट द स्पर्म्स अँड ऑल्सो एन्हान्सेस द स्पर्म मोबिलिटी. आता ह्या ठिकाणी पोस्टाग्लॅंडिन्स दीज आर द हॉर्मोन्स. दीज हॉर्मोन्स अँड दी वेस्टिब्युलर सिक्रिशन जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कडून सिक्रेट केलं जाणारं वेस्टिब्युलर सिक्रिशन ते काय करतात दे ऑल्सो एन्हान्सेस द प्रोसेस ऑफ द मोबिलिटी ऑफ स्पर्मची जी मोबिलिटी आहे ती त्यांच्या मार्फत काय केली जाते आणखी वाढवली जाते. अँड द स्पर्म मुवमेंट इज ऑल्सो स्टिम्युलेटेड बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब्स कॉज्ड बाय द ऑक्सिटोसिन ऑफ अ फिमेल बॉडी. म्हणजे ह्या ठिकाणी जितक्या रीतीने काय करता येईल तर हे जे स्पर्म आहेत ह्या ठिकाणी डिपॉझिट केलेले आहेत त्यांना जितक्या तऱ्हेने काय करता येईल वर खेचून घेता येईल जेणेकरून त्यांची काय करावी लागणार आहे मोबिलिटी किंवा मुवमेंट ही वाढवावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक ऑर्गन ह्या ठिकाणी काय करतो तर कॉन्ट्रीब्यूट करतो. मग ह्या ठिकाणी जसं की आपण बघितलं की स्वतः स्पर्म अलॉंग विथ द टेल by the intake of calcium ions it enhances the process of movement. Simultaneously the female reproductive body ज्याच्यामध्ये पोस्टाग्लॅंडिन हॉर्मोन्स आहेत त्याच्यानंतर वेस्टिब्युलर ग्लँडचं सिक्रिशन आहे अँड अलॉंग विथ दिस की ह्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे की स्पर्म मुवमेंट इज ऑल्सो स्टिम्युलेटेड बाय दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. म्हणजे ह्या ठिकाणी युटेरसचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याचबरोबर जे फॅलोपियन ट्यूब आहेत ते पण काय होतात की कॉन्ट्रॅक्शन कॉज करतात ड्यू टू द सिक्रिशन ऑफ ऑक्सिटोसिन हॉर्मोन ऑफ दी फिमेल बॉडी. आणि हे सगळे काय करतात दे इन्क्रीजेस द मोबिलिटी अँड स्पर्म कॅन रिमेन व्हायबल फॉर 24 to 48 hours. म्हणजे इथून ज्यावेळेस स्पर्मचा काय सुरू होतो प्रवास सुरू होतो त्यानंतर डिपॉझिट केल्यानंतर साधारण 24 ते 48 तासांपर्यंत ते काय राहू शकतात तर दे रिमेन व्हायबल म्हणजे ते तग धरू शकतात किंवा जिवंत राहू शकतात. तर अशा रीतीने दिस इज रिलेटेड विथ द मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एक्सच्या दिशेने. आता त्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग. एंट्री ऑफ
the sperm into the egg. Now see here, मी जे काही सांगते की ह्या ठिकाणी फिमेल बॉडीमध्ये जे सिमेंट काय केलेलं असतं, डिपॉझिट केलेलं असतं, ते साधारण किती असतं, तर एका इजॅक्युलेशनमध्ये मेल साधारण 3 ते 4 ml एवढं सिमेंट फिमेल बॉडीमध्ये डिपॉझिट करतात, ज्यामध्ये जवळजवळ 200 ते 400 मिलियन एवढ्या नंबरमध्ये काय असतात, स्पर्म असतात. आणि एवढ्या नंबरमध्ये जरी स्पर्म असतात, द सिंगल स्पर्म इज एबल टू फर्टिलाइज द ओव्हम. बाकीचे सगळे स्पर्म जे असतात ते काय होतात त्या ठिकाणी, म्हणजे की काही जे स्पर्म असतात त्यांची मोबिलिटी कमी असतात किंवा ते डिजनरेट हे केले जातात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कडून. त्यानंतर आता एंट्री ऑफ द स्पर्म इन टू द एग. एकदा का स्पर्म काय झाले, एम्प्युलापर्यंत रीच झाले आणि तिथं काय आहे तर त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, ओव्हरी कडून रिलीज केलं गेलेलं ओव्हम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग आता ह्या ठिकाणी ओनली फ्यू हंड्रेड जे स्पर्म आहेत दे मॅनेज टू रीच टुवर्ड्स द एम्प्युला. या ठिकाणी काय होतं, ओनली फ्यू हंड्रेड स्पर्म्स रीच किंवा रिचेस टुवर्ड्स द एम्प्युला. ठीक आहे, म्हणजे एवढ्या प्रमाणात जरी असले तरी मिलियन नंबर्समध्ये ओनली थाउजंड्स ऑफ देम आर एबल टू रीच टुवर्ड्स द एम्प्युला, म्हणजे ओव्हमकडे ते काय होतात तर पोहोचतात. आता त्यातले ओनली अ सिंगल स्पर्म फर्टिलायझेस द ओव्हम. 100च्या संख्येने जरी तिथं पोहोचले असले तरी ओनली वन स्पर्म सक्सेसफुली फर्टिलायझेस दी ओव्हम. आता ह्याच्यामध्ये द ॲक्रोझोम ऑफ द स्पर्म रिलीजेस लायसिन, हायलुरॉनिडेज अँड कोरोना काय करतात, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आता ह्या ठिकाणी जे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं, त्यावेळेस आपण बघितलेलं होतं की स्पर्मचं जे हेड आहे ज्याला काय म्हटलं जातं, ॲक्रोझोम असं म्हटलं जातं. आणि ह्या ॲक्रोझोममध्ये ह्या कॅपलाइक पोर्शनमध्ये इट इज हॅव्हिंग काय प्रेझेंट असतं, इट कन्सिस्ट ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतं विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज हायलुरॉनिडेज. हे त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं, हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. and one more is there which is referred by the name as lysine. आता हे सगळे जे घटक आहेत ना, हे सगळे घटक कशासाठी मदत करतात, तर जो ओव्हमचा मेम्ब्रेन आहे आणि ओव्हम भोवती असणारे जे काही लेयर्स आहेत, हे सगळे लेयर्स ब्रेक करून स्पर्मला आतमध्ये काय करायचे असते, एंट्री मिळवायची असते. मग त्या अगोदर ह्या सगळ्या ज्या सीमारेषा आहेत त्या काय करायच्यात, पार करायच्या. मग त्या सगळ्यांना डिझॉल्व्ह करण्यासाठी हे सगळे घटक काय करतात, स्पर्मला मदत करतात. देअर बाय सेपरेटिंग द सेल्स ऑफ कोरोना रॅडिएटा अँड द स्पर्म हेड पासेस थ्रू द झोना पेल्युसिडा ऑफ द एग. म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये बघा, पहिले हे दोन घटक कुठले, तर या ठिकाणी हे जे हायड्रोलायटिक एन्झाईम हायलुरॉनिडेज, त्यानंतर कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, हे काय करतात, तर बोथ दीज स्ट्रक्चर्स दे ब्रेक. काय ब्रेक करतात, तर ह्या ठिकाणी प्रेझेंट असणारा हा जो कुठला, कोरोना रॅडिएटा लेअर ऑफ द एग, आणि त्याचबरोबर या ठिकाणी येणारा जो झोना पेल्युसिडा लेअर आहे तो काय केला जातो, ह्या दोन घटकांच्या सहाय्याने तो ब्रेक केला जातो. आता त्यानंतर द झोना पेल्युसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन्स ZP3 अँड ZP2. आता ह्या ठिकाणी हा जो झोना पेल्युसिडा लेअर आहे, ह्या
झोना पेल्युसिडा रिजन वरती काय प्रेझेंट आहे? इट शोज द प्रेझेन्स ऑफ फर्टिलायझिंग प्रोटीन्स किंवा फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन्स. The Zona pellucida has the fertilizing receptor proteins. Receptor proteins कुठले कुठले? ZP2 and ZP3. ओके, तर अशा रीतीने प्रोटीन ZP2 and ZP3 त्यावरती प्रेझेंट असलेले आढळून येतात. कुठल्या लेअरवरती? तर हा जो झोना पेल्युसिडा लेअर आहे त्यावरती. आणि which binds to specific acid protein anti fertilizing of sperm. आता ह्या ठिकाणी ते काय रेकग्नाइज करतात? दे आर एबल टू स्पेसिफाय. काय स्पेसिफाय करतात? ZP3 and ZP3 they specify the particular protein they specify the protein antifertilizing present on the sperm head. म्हणजे काय केलं जातो? तर तो जो स्पर्म आहे त्याला रेकग्नाइज करण्याचं काम काय कोणाकडून केलं जातं? तर ह्या फर्टिलायझिंग जे प्रोटीन्स आहेत त्यांच्या मार्फत केलं जातं. आणि ते काय रेकग्नाइज करतात? तर अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन जे आहे स्पर्मवरती प्रेझेंट त्यांना ते काय करतात? स्पेसिफाय करतात. मग अशा रीतीने फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन इज स्पेसिस स्पेसिफिक and hence also called as the compatibility reaction. Now see here the important term compatibility reaction. म्हणजेच काय की स्पेसिसचा जो स्पर्म आहे तो ओळखण्याची क्षमता कोणामध्ये असते? तर हा जो झोना पेल्युसिडा लेअर आहे त्याच्यावरती असते. आणि तो काय करतो? तर तो लेअर रेकग्नाइज करतो आणि त्या ठिकाणी काय तयार होतं? तर देअर इज फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन हिअर टेक्स प्लेस. फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं? ओळखले गेले. स्पर्म्स आर गेट आयडेंटिफाईड बाय दी फर्टिलायझिंग प्रोटीन्स प्रेझेंट ऑन द झोना पेल्युसिडा लेअर अँड दिस इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. आता त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप फॉलो केली जाते इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज ॲक्टिवेशन ऑफ ओहम. Activation of the ovum. ठीक आहे, स्पर्म एंटर झाले, एम्प्युलाकडे आले, त्यानंतर त्यांनी काय केलं? हे जे लेयर्स आहेत ओहमवरती प्रेझेंट आहेत ते ब्रेक करायला सुरुवात केली. आता त्यानंतरची प्रोसेस काय आहे? तर ओहम मध्ये घडणारे बदल त्या दरम्यान. आता विथ ए कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड टू द व्हायटेलाइन मेम्ब्रेन ऑफ एग ह्या ठिकाणी काय ब्रेक केलं? कोरोना रॅडिएटा लेअर ब्रेक केला स्पर्मने. त्यानंतर झोना पेल्युसिडा लेअर आहे त्या ठिकाणी स्पर्म टच होऊन आतमध्ये. तर हा कोरोना रॅडिएटा लेअर जो आहे तो ब्रेक केल्यानंतर आतमध्ये जो लेअर आहे तो झोना पेल्युसिडा लेअरवरती काय प्रेझेंट असतात? तर आयडेंटिफाय करणारे प्रोटीन्स प्रेझेंट असतात विच आर रेफर्ड बाय द नेम ॲज फर्टिलायझिंग प्रोटीन ॲज अ ZP2 ZP3. आता हे जे प्रोटीन्स आहेत
ते काय स्पेसिफाय करतात? दे स्पेसिफाय द अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन्स प्रेझेंट ऑन द स्पर्म हेड अँड दिस रिॲक्शन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन असं त्याला म्हटलं जातं. आता ह्याच्यामधून काय साध्य होतं? तर पर्टिक्युलर स्पेसीसचा स्पर्म त्या ओहमला फर्टिलाइज करतोय की नाही हे ओळखणे ही प्रक्रिया कशातून साध्य केली जाते? तर ह्या कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शनमधून, मीन्स फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट इव्हेंट जो फॉलो केला जातो इट इज ऑफ द ॲक्टिव्हेशन ऑफ द ओहम. इथंपर्यंत स्पर्म एंट्री झाली, तो स्पर्म टच झाला आता ओहमला, त्याने ब्रेक केली कोरोना रेडिएटा वॉल. त्याच्यानंतर झोना पेल्युसिडाने त्याला रेकग्नाइज केलं. नाव इट टचेस टू द मेम्ब्रेन, जो ओहमचा मेम्ब्रेन आहे विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज व्हायटेलाइन मेम्ब्रेन, त्याला तो टच करतो. नाव दिस टचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग विच दी चेंजेस टेक्स प्लेस इन टू दी फिमेलमध्ये, जे फिमेल ओहममध्ये जे काय झालेले असते त्याची डेव्हलपमेंट फर्दर जी असते, जी अरेस्ट झालेली असते, ती डेव्हलपमेंटल प्रोसेस इज कम्प्लिटेड, म्हणजे मिओसिस सेकंड सेल डिव्हिजन इज कम्प्लिटेड अँड नाव द सेकंड पोलार बॉडी इज गोइंग टू फॉर्म अँड ऑल्सो या ठिकाणी ज्याला सेकंडरी ओसाइटमध्ये आपण म्हणतो की जर्मिनल व्हेसिकल ही स्टेज असते, इट चेंजेस इन टू द फिमेल प्रोन्यूक्लियस, मीन्स देर इज फॉर्मेशन ऑफ female nucleus which is referred by the name as female pronucleus takes place and now this female pronucleus it fuses with आतमध्ये जो स्पर्म न्यूक्लियस आलेला असतो त्याच्याबरोबर त्याचं काय होतं? फ्युजन होतं अँड दिस फ्युजन ऑफ अ प्रोन्यूक्लियाय इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सिनगॅमी और कॅरिओगॅमी फॉर द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट इट टेक्स प्लेस. मग ह्या ठिकाणी काय काय इव्हेंट महत्त्वाचे आहेत? तर स्पर्म काय आणतो त्याच्याबरोबर? सेंट्रिओल आणतो. सेंट्रिओल्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन किंवा झायगोट डिव्हिजन अँड ऑल्सो ह्या ठिकाणी जे झायगोट आहे ते झायगोट 2 ब्लास्टोमियर्समध्ये पहिल्यांदा डिवाइड होतात. इट इज विथ द हेल्प ऑफ सेंट्रिओल्सच्या साह्याने आणि अशा रीतीने त्याच्यापासून 2 ब्लास्टोमियर्स काय होतात? तयार होतात आणि पुन्हा या 2चे 4 4चे 6 अशा रीतीने ब्लास्टोमियर्स डिवाइड होत जातात त्या ठिकाणी आणि फर्दर डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इट टेक्स प्लेस. आता हे सगळं आपण बघितलं इव्हेंट दॅट आर फॉलो ड्युरिंग दी फर्टिलायझेशन. तर अशा या फर्टिलायझेशनचा सिग्निफिकन्स काय आहे तेही शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सिग्निफिकन्सने काय म्हणजे सिग्निफिकन्स जो आहे तो पहिला सिग्निफिकन्स काय आहे? द प्रोसेस ऑफ oogenesis इज कम्प्लिटेड अँड द फॉर्मेशन ऑफ फिमेल प्रोन्यूक्लियस टेक्स प्लेस. इथं सांगितलं आपण व्हायटेलाइन मेम्ब्रेनला स्पर्म टच झाल्याबरोबर जर्मिनल वेसिकल चेंजेस इन टू द फिमेल प्रोन्यूक्लियस, म्हणजेच काय होते या ठिकाणी मिओसिस सेकंड डिव्हिजन कम्प्लीट होते आणि फिमेल प्रोन्यूक्लियस फॉर्म होतं. डिप्लॉइड कंडिशन इज मेंटेन. बघा आपण म्हणतोय की नाही की ह्या ठिकाणी युनियन कशाचं आहे? हॅप्लॉइड गॅमेट्स आहे. मग मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट एकत्र येतात आणि त्याच्यापासून डिप्लॉइड कंडिशन म्हणजे ओरिजिनल नंबर जो आहे स्पेसिसमध्ये प्रेझेंट असणारा तो मेंटेन केला जातो. सेंट्रिओल्स जे त्या ठिकाणी स्पर्मचे येतात ते काय करतात? तर फर्दर डिव्हिजन जे आहे म्हणजे ब्लास्टोमियर्स 2 फॉर्म करण्याची ते काय करतात? प्रोसेस ती कंप्लीट करतात आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सिग्निफिकन्स व्हेरिएशन्स आर फॉलोड किंवा फॉर्म ड्युरिंग द फर्टिलायझेशन विच ॲक्ट्स ॲज अ स्टॉक ऑफ इव्होल्युशन. म्हणजे बघा की ह्या ठिकाणी एकच गॅमेट दुसरा इंडिव्हिज्युअल तयार करत नाही तर 2 गॅमेट एकत्र येतात. मग हे जे 2 गॅमेट आहेत ते भिन्न आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, ते एकत्र येऊन त्यांचं फ्युजन होतंय. म्हणजे एकीकडून आलेले हे गुणधर्म इकडून आलेले गुणधर्म हे वेगवेगळे आहेत, ते एकत्र येऊन आपल्याला काय मिळतात? तर पुढच्या पिढीमध्ये बदल मिळतात आणि बदलच कशाला कारणीभूत असतात? तर इव्होल्युशनच्या प्रोसेसला कारणीभूत असतात, उत्क्रांतीच्या प्रोसेसला. आणि त्यानंतर द सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड, म्हणजे तो जन्माला येणारं जे कोण आहे अर्भक आहे किंवा बाळ आहे ते मेल असेल की फिमेल असेल त्याचं जे डिटर्मिनेशन आहे सेक्स डिटर्मिनेशन ज्याला म्हणतात इट इज कॅरीड आउट बाय द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन बघतोय आपण.
तर हे सिग्निफिकन्स तुम्हाला 1 किंवा 2 मार्कांना विचारले जाऊ शकतात किंवा त्याच्यावर आधारित तुम्हाला